नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील असोलवाडी गाव या गावात 100% आदिवासी बांधव राहतात. पण या गावात एकमेव असलेली जिल्हा परिषद शाळा आज अक्षरशः स्वतःच्या अस्तित्वासाठी झगडतीये. या शाळेत कसल्याही प्रकारच्या मूलभूत सुविधाच नाहीत. मूलभूत सुविधा नसलेल्या या शाळेत विद्यार्थी कशा परिस्थितीत शिकतायत आणि प्रशासनाने या शाळेकडे का डोळेझाक केलीये पाहूयात. भारत स्वातंत्र्य होऊन 78 वर्ष पूर्ण झाले. या देशात सर्वांना शिक्षणाचा अधिकार मिळाला. परंतु महाराष्ट्रातील अशी काही गावं आहेत, त्या गावात शाळा तर आहेत, परंतु विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दिल्या जाणाऱ्या मूलभूत सुविधाच नाहीत. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील असोलवाडी हे एक आदिवासी बहुल गाव आहे. या गावातील एकमेव जिल्हा परिषद शाळेची अवस्था अत्यंत दयनीय आहे. या शाळेत 100च्या घरात विद्यार्थी पटसंख्या आहे, पण मूलभूत सुविधा या शून्य आहेत. विशेष म्हणजे या शाळेत मुला मुलींसाठी एकच स्वच्छतागृह आहे आणि तेही अर्धवट आणि जीर्णावस्थेतील. तर या शाळेत वर्गांमध्ये विद्यार्थ्यांना बसण्यासाठी पूर्णपणे बाकडेही नाहीत. अर्धे विद्यार्थी बाकड्यावर बसून तर अर्धे विद्यार्थी जमिनीवर बसून शिक्षण घेत असल्याची परिस्थिती आहे. पावसाळा आला की वर्ग खोली आणि मैदान यामध्ये काही फरकच नाही. छत इतकं गळतं की विद्यार्थी शिकतायत की पावसात भिजतायत हेच कळत नाही. या शाळेमध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थी संख्या असतानाही या शाळेत शिक्षकांची संख्या फक्त 4 आहे. विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा मिळाव्यात यासाठी शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थांनी प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा सातत्याने प्रयत्न केला. प्रशासन तक्रारी ऐकतं, परंतु कारवाई करत नाही. कारवाई मात्र शून्यच असते असं चित्र या ठिकाणी आहे. हा भाग आदिवासी बहुल असल्यानं येथील सुविधांकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांनी केलाय. नमस्कार, मी लक्ष्मण ज्योतिबा गुवाडे, असोलवाडी शाळा समितीचा अध्यक्ष आहे. आणि आमच्या गावामध्ये जवळपास आता 100+ विद्यार्थी आहेत. आणि आमच्या शाळेच्या जवळपास संडास बाथरूम मुलासाठी एक आणि मुलीसाठी सेपरेट अशी सेपरेट बाथरूमच नाही. आम्ही प्रशासनाला अशी खूप मागणी केली, कारण की आमच्या मुलीसाठी सेपरेट बाथरूम द्या अशी मागणी करून बी आम्हाला आतापर्यंत शौचालय उपलब्ध झाला नाही. कारण की आम्ही प्रशासनाला खूप वेळा बोललो, पण कारण ते म्हणत आहेत की कारण की बजेटच नाही. त्यानं आत्तापर्यंत अशी टाळाटाळ केली आहे. आणि आमच्या शाळेची तुम्ही अवस्था बघता, निजामकालीन शाळा आहे. खाली आम्हाला 3 वर्ग आहेत. 3 वर्गामध्ये आमच्या मुलाला बसण्याची सुद्धा व्यवस्था नाही. कारण की आमचं 100% आदिवासी गाव असून सुद्धा आणि तालुक्याजवळ एकदम जवळचं गाव आहे, तरी बी आमच्या शाळेला काहीच सुविधा नाही. पाण्याची फिल्टरची सुविधा नाही, मुलाला बसण्यासाठी बेंच नाहीत. आणि तुम्ही बघसाल तर ते हे ना, पूर्ण ही शाळा दुरुस्ती केली, तरी बी दुरुस्त करून बी सुद्धा आत्ता बी त्या पावसाळ्यामध्ये बदाबद गळते. तुम्ही बघा इकडे ही शाळेची काय अवस्था आहे. आणि ही आत्तापर्यंत ही तर निजामकालीन शाळा आहे. एवढं मी प्रशासनाला अशी मागणी करतो की आमची मागणी, आम्हाला जे मेन मागणी म्हणजे शौचालय स्वतंत्र मुलामुलीसाठी, आणि आम्हाला कमीत कमी 3 रूमचं इमारतीचं बांधकाम यांनी द्यावं. आमच्या गावात एकच शाळा आहे, आमची मुलं या शाळेत शिकतात. अशा प्रकारच्या सुविधा असल्यानंतर आमची मुलं कशा पद्धतीने शाळेत शिक्षण घेत असतील असा सवाल विद्यार्थ्यांच्या पालकांनीच उपस्थित केलाय. माझा मुलगा इथंच आहे. मी एक पालक म्हणून बोलतो की इथं जे दुरवस्था आहे की दोन्ही मुला आणि मुलीला सुद्धा एकच शौचालय आहे. आणि प्रशासनाला वारंवार ग्रामपंचायत थ्रू का ब्युरो थ्रू वारंवार करून सुद्धा अजूनसुद्धा यांना बजेट, आपल्या ग्रामपंचायतला जर विचारलं तर बजेट नाही म्हणतात. असं खूप प्रयत्न केले तरी सुद्धा अजून काहीच इथं व्यवस्थाच नाही. आम्हाला सुद्धा लाज वाटते की मुला मुलीला एका ह्याच्यात कसं पाठवावं. भारताला स्वातंत्र्य मिळून 78 वर्ष पूर्ण झाली तरी सुद्धा काही भागातील विद्यार्थी आजही मूलभूत शिक्षणाच्या हक्कासाठी झगडत आहेत. जिल्हा परिषद शाळा विद्यार्थ्यांचं भविष्य घडवण्यासाठी असतात, परंतु हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील असोलवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचं भविष्य मात्र प्रशासनाच्या उदासीनतेमुळे अधांतरी आहे.
या शाळेतील मूलभूत सुविधांची अडचण तातडीनं दूर करावी अशी मागणी येथील ग्रामस्थ करताना पाहायला मिळत आहेत. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.